कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मध्ये आपण काय काय बघितलं होतं त्याचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. इंट्रोडक्शन मध्ये आपण अॅनाटॉमी बघितली होती हार्टची. त्याच्यानंतर हार्ट मध्ये अॅनाटॉमी मध्ये आपण काय काय तर 3 वॉल्स बघितले होते. कोणकोणते वॉल प्रेझेंट असतात ते बघितले होते. त्यामध्ये पेरिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर इंटेरियर ऑफ हार्ट मध्ये आपण त्याच्यामध्ये काय काय बघितलं होतं तर कोणकोणते पार्ट प्रेझेंट असतात हार्ट मध्ये राईट एट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल वगैरे ते बघितलं होतं. आणि त्याच्यामध्ये नंतर आपण फ्लो ऑफ ब्लड थ्रू द हार्ट म्हणजे ब्लड सर्क्युलेशन आपण हार्ट मध्ये कसं होतं तर ते ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं. त्यानंतर ब्लड सप्लाय टू द हार्ट, नंतर कार्डियक सायकल कशी फॉर्म होती ते बघितलेलं. नंतर कंडक्टिंग सिस्टीम मध्ये आपण एस ए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हीस, पुरकेंज फायबर, त्यानंतर हार्ट साऊंड मध्ये कोणकोणते हार्ट साऊंड प्रोड्यूस होते, लप अँड डप साऊंड बघितले होते. कोणते दोन आपल्याला कानाने ऐकता येतात तर त्याच्यामध्ये लप अँड डप साऊंड हे आपण ऐकू शकतो हे त्याच्यामध्ये बघितलं होतं. नंतर कार्डियक आउटपुट, नंतर इलेक्ट्रोकार्डिओग्राम मध्ये इलेक्ट्रोकार्डिओग्राफ हा कसा प्रोड्यूस होतो ते बघितलेलं आपण. इलेक्ट्रोकार्डिओग्राम मध्ये कोणकोणते वेव्ह असतात, कोणकोणते वेव्ह असतात? वेव, टी वेव, क्यूआरएस वेव, P wave, T wave, QRS. पी वेव्ह, क्यूआरएस कॉम्प्लेक्स अँड टी वेव्ह हे 3 वेव्ह आपण त्याच्यामध्ये बघितलेले. तर पी वेव्ह कशामुळे प्रोड्यूस होतो? articular डिपोलरायझेशन, पी वेव्ह हे आर्ट्रियल डिपोलरायझेशन मध्ये प्रोड्यूस होतो. आणि क्यूआरएस कॉम्प्लेक्स कशामुळे होतं? ventricular व्हेंट्रिकल Ventricular डिपोलरायझेशन, repolarization. आणि टी वेव्ह व्हेंट्रिकलर रिपोलरायझेशन, ventricular polarization. ओके. त्यानंतर आपण सर्क्युलेशन ऑफ ब्लड बघितलं होतं. सर्क्युलेशन ऑफ ब्लड मध्ये कोणकोणत्या पद्धतीने सर्क्युलेशन होतं तर ते बघितलेलं. त्याच्यामध्ये फर्स्ट होतं सिस्टेमिक, सेकंड पुल्मोनरी, थर्ड कोरोनरी सर्क्युलेशन आणि फोर्थ इज हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन. हे तिन्ही सर्क्युलेशन बघितलेलं होतं. हे सगळ्यांना इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना समजलेला आहे ना? Yes, ma'am. Yes, ma'am. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट काय आहे तर आर्टेरियल अँड व्हेनस सिस्टीम. आपल्या हार्ट मध्ये किंवा हार्टशी रिलेटेड ज्या व्हेनस सिस्टीम आहेत, ज्या व्हेन्स आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत तर ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट कुठले तर फर्स्ट आपल्याला बघायचे आर्टेरियल सिस्टीम. आर्टेरियल सिस्टीम मध्ये कोणकोणते पार्ट येतात तर त्याच्यामध्ये फर्स्ट येते एओर्टा. एओर्टा इज द लार्जेस्ट आर्टरी ऑफ द बॉडी अँड एओर्टा इज डिवायडेड इनटू 3 डिव्हिजन. त्याच्यामध्ये हार्ट मध्ये एओर्टा प्रेझेंट आहे. त्यामध्ये ही डायग्राम आहे एओर्टाची, ही दिसते का रेड कलरची, ही डायग्राम आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट कोणता आहे तर हा असेंडिंग एओर्टा, हा डिसेंडिंग एओर्टा अँड दिस इज आर्क ऑफ एओर्टा. हे 3 पार्ट मध्ये हे एओर्टा जे आहे ते हे डिवाइड केलेलं आहे. फर्स्ट असेंडिंग एओर्टा मध्ये काय आहे तर इट कन्सिस्ट ऑफ लेफ्ट अँड राईट अँड लेफ्ट कोरोनरी आर्टरीज विच सप्लाय ब्लड टू द हार्ट इटसेल्फ. असेंडिंग एओर्टा मध्ये काय आहे तर राईट अँड लेफ्ट कोरोनरी आर्टरी. हे असेंडिंग एओर्टा खालच्या साईडला जे दिसतंय तर त्याच्यामध्ये कोणकोणते हे दोन साईडला 2 कोरोनरी आर्टरी दिसतात बघा. फर्स्ट इज राईट कोरोनरी आर्टरी अँड नेक्स्ट इज लेफ्ट कोरोनरी आर्टरी. तर नेक्स्ट कुठलं आहे तर आर्क ऑफ एओर्टा. त्याच्यामध्ये फर्स्ट कोणतं आहे तर ब्रँचिओसिफॅलिक ट्रंक. ब्रँचिओसिफॅलिक ट्रंक कुठं येतं, हा आहे आर्क ऑफ एओर्टा आणि हे जे दिसतंय ते आहे ब्रँचिओसिफॅलिक आर्टरी म्हणजेच तो ट्रंक आहे. आणि या ब्रँचिओसिफॅलिक ट्रंक जो आहे इट डिवायडेड इनटू 2 पार्ट्स. फर्स्ट इज कुठला तर राईट कॉमन कॅरोटिड आर्टरी अँड सेकंड इज राईट सबक्लेव्हन आर्टरी. फर्स्ट मध्ये काय येतं राईट कॉमन कॅरोटिड आर्टरी मध्ये सप्लाय ब्लड, इथं ब्लड वर्ड राहिलेला आहे बघा, सप्लायज ब्लड टू द राईट साइड ऑफ द हेड अँड नेक. ही ब्रँकिओसिफॅलिक ट्रंकचा जो फर्स्ट पार्ट आहे राईट कॅरोटिड आर्टरी तर हे कोणाला ब्लड सप्लाय करतं तर आपल्या हेड अँड नेकच्या राईट साइडला हे ब्लड सप्लाय करतं. आणि त्याच्यामध्ये राईट कॉमनचे बरंच फर्दर डिव्हिजन झालेलं आहे बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट डिव्हिजन कोणते झालेले तर राईट इंटरनल कॅरोटिड आर्टरी अँड सेकंड इज राईट एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरी. हे ब्रँकिओसिफॅलिक ट्रंक मध्ये दिसते बघा
राईट सबक्लेव्हन आर्टरी आणि राईट कॉमन कॅरोटेड आर्टरी. तर हे जे दोन आहेत तर ते कशाला सप्लाय करते तर राईट साइडच्या हेड अँड नेकला ब्लड सप्लाय करते. देन नेक्स्ट कोणतं आहे तर लेफ्ट कॉमन कॅरोटेड आर्टरी सप्लाय टू द लेफ्ट साइड ऑफ हेड अँड नेक. लेफ्ट कॉमन कॅरोटेड आर्टरीचे फंक्शन काय आहे तर ते आपल्या हेड अँड नेकच्या लेफ्ट साइडला ब्लड सप्लाय करतात आणि त्याचं परत डिव्हिजन काय कशामध्ये झालेलं आहे तर 2 पार्ट मध्ये झालेलं आहे. त्याचा फर्स्ट पार्ट कोणता तर लेफ्ट इंटरनल कॅरोटेड आर्टरी आणि सेकंड इज लेफ्ट एक्सटर्नल कॅरोटेड आर्टरी. ही जी लेफ्ट कॉमन कॅरोटेड आर्टरी जी आहे तर ती कशाला ब्लड सप्लाय करते तर आपल्या हेड अँड नेकच्या लेफ्ट साइडला ही लेफ्ट कॅरोटेड आर्टरी ब्लड सप्लाय करते. त्याच्यामध्ये नंतर थर्ड पार्ट कोणता आहे तर त्यातला लेफ्ट सबक्लेव्हन आर्टरी जी ही दिसते बघा ह्या साइडला फोल्ड झालेली थोडीशी ती लेफ्ट सबक्लेव्हन आर्टरी आहे. सप्लाय ब्लड टू द लेफ्ट अप्पर लिम्ब. ही लेफ्ट सबक्लेव्हन आर्टरी जी आहे ती कशाला ब्लड सप्लाय करते तर लेफ्ट अप्पर लिम्बला ती ब्लड सप्लाय करते. देअर आर subclavian arteries. The right subclavian arteries arises from brachiocephalic trunk and left subclavian artery arises directly from arc of aorta. इथं डायरेक्टली डायग्राम मध्ये दिसतंय बघा ही ब्रँकिओसेफॅलिक जी आर्टरी आहे तर ही डायरेक्टली आर्क ऑफ एओर्टा मधून ओपन झालेली आहे आणि ही लेफ्ट कॉमन कॅरोटेड आर्टरी लेफ्ट सबक्लेव्हन कॅरोटेड आर्टरी ज्या आहेत ह्या तिन्ही पण आर्क ऑफ एओर्टा मध्ये ओपन झालेल्या आहेत आणि ज्या राईट कॉमन कॅरोटेड आर्टरी आणि राईट सबक्लेव्हन आर्टरी ज्या आहेत ह्या ब्रँकिओसेफॅलिक आर्टरी मधून डिवाइड झालेल्या आहेत. परत the continuation of subclavian arteries axial region is called as axial artery. हे जे सबक्लेव्हन आर्टरी ज्या आहेत तर त्यांचं परत पुढं त्या फर्दर कंटिन्यू होते तर त्या पुढे कंटिन्यू झाले की त्यांना काय म्हटलं जातं तर म्हटलं जातं. and continuation of axial artery into the arm is called as branchial artery. तर या axial artery ज्या आहेत त्या पुढे अजून कंटिन्यू झाल्यानंतर आणि ज्या आपल्या आर्म मध्ये ज्यावेळेस एंटर होते म्हणजे ज्यावेळेस आर्म मध्ये त्या असतात तर त्यावेळेस त्या आर्टरीना काय म्हटलं जातं तर ब्रँचियल आर्टरी असं म्हटलं जातं. ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा ही सुरुवातीला ब्रँचिओसेफॅलिक जी ट्रंक आहे त्यातून ही डिवाइड झालेल्या परत व्हेन्स ज्या आहेत किंवा आर्टरी ज्या आहेत इथं परत ही ब्रँचिओसेफॅलिक दाखवलेला आहे बघा शो केलेला आहे आणि त्याच्यानंतर ही परत जर हीच आर्टरी पुढे कंटिन्यू झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्या आर्म मध्ये येते म्हणजे आपल्या इथं एरो दाखवलेला बघा त्यानंतर आधी परत ती ॲक्झिलिअर आर्टरी म्हणून ओळखली जाते आणि त्याच्यानंतर पुढे जी कंटिन्यू झाल्यानंतर ती ब्रँचियल आर्टरी मधून आपल्या दंडामध्ये जी असते तर ती असते कुठली ब्रँचियल आर्टरी अशी कंटिन्यू होत जाते पुढे. At the elbow joint, the branchial artery is divided into the radial and ulnar artery. At the elbow म्हणजे एल्बो म्हणजे काय तर आपला हाताचा कोपरा त्या कोपऱ्यापर्यंत ज्यावेळेस ब्रँचियल आर्टरी येते तर ती नंतर कुठे कशामध्ये डिवाइड होती तर रेडियस अँड अल्नर आर्टरी. आपल्या हातामध्ये जे दोन बोन्स असते तर त्याला आपण रेडियस आणि अल्ना असंच म्हणतो. त्यामुळे ती कोपऱ्याच्या खाली ज्यावेळेस जी ब्रँकियल आर्टरी डिवाइड होती तर त्यावेळेस त्याला त्या आर्टरीला सुद्धा काय म्हटलं जातं तर रेडियल अँड अल्नर आर्टरी असंच म्हटलं जातं. and this ulnar and radial artery which comes together to form a palmar arch. आणि ज्यावेळेस त्या रेडियस आणि अल्नर आर्टरी ज्या असतात त्या पाम मध्ये येतात म्हणजे आपल्या तळ हातात येतात त्यावेळेस त्या काय म्हणतात त्यांना तर पाल्मर आर्च असं म्हटले जाते. नंतर सब डिवाइड होऊन परत नंतर ती पाल्मर आर्च जी आहे which divides into the palmar digital arteries which supply blood to the finger. आणि ज्यावेळेस त्या पाल्मर आर्च मध्ये असते तर त्या पूर्ण सब डिवाइड होऊन ते ब्लड आपल्या फिंगर्सला सप्लाय करते. हे समजले का सगळ्यांना डिवाइड कसं होतं प्रत्येक आर्टरीचं? ह्याच्यामध्ये फक्त डायग्राम आपण बघितली तर लगेचच समजून जातं बघा. इथं ब्रँकिओसेफॅलिक ट्रंक मधून ज्यावेळेस आर्टरी बाहेर येते तर त्याला नंतर काय म्हटलं जातं ॲक्झिलरी आणि ते परत पुढे आपल्या दंडात येते तर त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं ब्रँचियल आर्टरी आणि नंतर आपल्या एल्बो मध्ये त्यावेळेस इथून त्या डिवाइड होते तर ही फर्स्ट आर्टरी कोणती तर रेडियल आर्टरी आणि सेकंड इज अल्नर आर्टरी आणि त्या ज्यावेळेस रेडियल अल्नर आर्टरी एकत्र येऊन पुढे काय होते तर पाल्मर आर्च म्हणजे इथं पाल्म म्हणजे आपल्या तळ हातावर
तर त्यावेळेस येते त्यावेळेस त्यांना काय म्हटलं जातं तर पाल्मर आर्ट, आणि त्या परत सब डिवाइड होऊन आपल्या फिंगर्स मध्ये जाते आणि फिंगर्सला ब्लड सप्लाय करते. समजले काय सगळ्यांना? हो. Yes, ma'am. समजले ना नक्की? फक्त ही डायग्राम बघा आणि ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे वाचत वाचत ही डायग्राम बघितली ना इथली तर लगेच लक्षात येतं बघा. येस मॅम, समजलं. देन नेक्स्ट आपला व्हेनस सिस्टीमचा पार्ट कोणता आहे तर आर्टिरियल सिस्टीमचा डिसेंडिंग एओर्टा. डिसेंडिंग एओर्टा कोणता आहे तर हा डिसेंडिंग एओर्टा. आपण आर्क ऑफ एओर्टा बघितलं, आता हे आपण डिसेंडिंग एओर्टा बघतोय. डिसेंडिंग एओर्टा मध्ये फर्स्ट कोणता पार्ट येतो तर thoracic aorta. It is about 20 centimeter long and it is continuation of the arc of aorta. thoracic aorta मध्ये ज्यावेळेस तो डिसेंडिंग एओर्टा म्हणजे आहे तर त्या तो किती सेंटीमीटरचा आहे तर 20 सेंटीमीटर लॉंगचा आहे तो डिसेंडिंग एओर्टा जो आहे तो. हा, it goes downward and at the level of 12 thoracic vertebra it passes through an opening in the diaphragm to form abdominal aorta. आणि ज्यावेळेस तो पुढे डिसेंडिंग एओर्टा जो खाली परत पास होतो तर त्या डायफ्राम पर्यंत जो पास होतो तर तिथे काय फॉर्म होतं तर ऍब्डोमिनल एओर्टा. The thoracic aorta consists of many paired branches which supplies to the thoracic cavity and the organ within it. तर thoracic aorta मध्ये वेगवेगळे डिफरंट ब्रांचेस आहेत आर्टरीचे आणि ते thoracic cavity मध्ये सगळ्या ऑर्गन्सला ब्लड सप्लाय करते. देन डिसेंडिंग एओर्टा मध्ये परत कोणती येते तर ऍब्डोमिनल एओर्टा. फर्स्ट इज कोणती तर thoracic aorta and second is abdominal aorta. Abdominal aorta मध्ये काय तर बघा, the abdominal aorta is the continuation of thoracic aorta from 12 thoracic vertebra to the 4th lumbar vertebra. जो डिसेंडिंग एओर्टा आहे तो नंतर कशामध्ये एंटर होतो तो कंटिन्यू होऊन thoracic aorta मध्ये, आणि thoracic aorta मधून नंतर abdominal aorta. Abdominal aorta is the continuation of thoracic aorta and from 12 thoracic vertebra to 4th lumbar vertebra. 12 thoracic vertebra पासून 4th lumbar vertebra पर्यंत तो कंटिन्यू झालेला असतो. The paired branches of abdominal aorta include the suprarenal, renal and gonadal arteries which supplies to the adrenal gland, kidney and some gonads respectively. तिथं जे ब्रांचेस असतात ऍब्डोमिनल एओर्टा मध्ये जे आर्टरीचे त्याच्यामध्ये काय इन्क्लूड असतं तर सुप्रारेनल, रेनल अँड गोनॅडल आर्टरीज, ह्या 3 आर्टरीज तिथं ऍब्डोमिनल एओर्टा मध्ये प्रेझेंट असतात. आणि त्या सगळ्या जे ऑर्गन्स आहेत म्हणजे ऍड्रिनल ग्लँड्सला, किडनीला आणि गोनॅड्सला ते ब्लड सप्लाय करतात. त्याच्यानंतर काय ऍट द लेवल ऑफ 4th lumbar vertebra the abdominal aorta divides into the right and left common iliac arteries. आता नंतर पुढे जे डिसेंडिंग एओर्टा आपण आधी कशा thoracic aorta मध्ये झालं त्यानंतर ऍब्डोमिनल एओर्टा, आणि ऍब्डोमिनल एओर्टा मधून त्याचं डिवायडेशन कशामध्ये झालं तर राईट अँड लेफ्ट कॉमन इलियाक आर्टरीज. इथं आहे बघा इंटरनल इलियाक, कॉमन इलियाक आर्टरीज ज्या दिसतात त्या परत डिवाइड होऊन जाते. इकडे इंटरनल आणि एक्सटर्नल आहेत. Each common iliac artery is again divided into internal and external iliac arteries. Internal iliac artery supplies the oxygenated blood to the pelvic region, and the external iliac artery becomes the femoral artery in the thigh region. जे external iliac artery जे आहे तर ते आपल्या मांडीमध्ये थिग रिजन मध्ये म्हणजे मांडीमध्ये femoral artery असते ती. हे जे एक्सटर्नल दिसते बघा इथं, इथं बघा फिमरल आर्टरी म्हणून इथं शो केलेलं आहे आपल्या मांडीमध्ये. दिसतंय का इथे सगळ्यांना फिमरल आर्टरी? Yes, ma'am. Yes, ma'am. ma'am. The femoral artery passes posterior to the knee to form a popliteal artery. आणि ज्यावेळेस ही femoral artery आपल्या गुडघ्यातून पास होते तर त्यावेळेस तिला काय म्हटलं जातं तर
पोप्लिटियल आर्टरी असं म्हटलं जातं. आणि विच डिवायडेड इंटू द अँटेरियर अँड पोस्टेरियर टिबियल आर्टरीज. आणि ज्यावेळेस तू गुडघ्यातून खाली जाते तर ती कशामध्ये डिवाइड होते तर अँटेरियर अँड पोस्टेरियर टिबियल आर्टरीज. इथे दाखवले बघा अँटेरियर टिबियल आर्टरीज अँड पोस्टेरियर टिबियल आर्टरीज अशा दोन मध्ये ती डिवाइड होती. अशा पद्धतीनं हे पूर्ण बॉडीला आपलं ब्लड सप्लाय होतं. सगळ्या करून मेन पार्ट कोणता तर बॉडीला सप्लाय करण्याचा तर अओर्टा जो आपल्या डायरेक्टली हार्टशी कनेक्टेड असतो. आणि त्या अओर्टा मधून सगळ्या अशा ज्या व्हेन्स किंवा आर्टरीज ज्या आहेत त्या अशा सगळे पूर्ण आपल्या बॉडीमध्ये डिवाइड होऊन प्रत्येक पार्ट पर्यंत ते ब्लड सप्लाय होतं. आतापर्यंत जे बघितलं आपण ते आपण आर्टेरियल सिस्टीम बघितली. तर त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे व्हेनस सिस्टीम. व्हेनस सिस्टीम मध्ये फर्स्ट काय तर व्हेन्स ऑफ अप्पर लिम्ब. व्हेन्स ऑफ अप्पर लिम्ब म्हणजे काय येते तर आपले दोन्ही हात येतात अप्पर लिम्ब मध्ये आणि लोअर लिम्ब मध्ये काय येतात तर दोन्ही आपले पाय येतात. अप्पर लिम्ब मध्ये काय आहे द रेडियस अँड अल्नर व्हेन्स युनिट ऍट एल्बो टू फॉर्म अ ब्रँचियल व्हेन. आता आपण ह्याच्यामध्ये बघितले होतं बघा आपण आधी अओर्टा मध्ये आर्टेरियल सिस्टीम मध्ये काय बघितलं तर इथून हर्ट पासून सगळ्या जे व्हेन्स डिवाइड होतात किंवा आर्टरी डिवाइड होते आपल्या फिंगर्स पर्यंत ते कसं डिवाइड होते ते बघितलं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय सांगितले तर इथून उलट जायचं आहे. आता रेडियल अँड अल्नर ह्या ज्या दोन आर्टरी आहेत त्या आपल्या कोपऱ्यामध्ये एकत्र आल्यानंतर ते ब्रँचियल आर्टरी असं होतं. इथे दिलेलं आहे बघा ते सुपेरियर टू मॅक्झिलरी. इथं आधी ब्रँचियल व्हेन तयार होती आणि ब्रँचियल व्हेन इट पासेस सुपेरियर टू एक्झिलियरी व्हेन. आता ब्रँचियल नंतर वरती काय दिलेलं आहे बघा इथं एक्झिलियरी व्हेन दिलेला आहे. At the sternal end of clavicle, the axillary vein continues as a subclavian vein. हे बघा एक्झिलरी व्हेन पुढे कंटिन्यू झाल्यानंतर तिथं काय आहे ती सबक्लेव्हन व्हेन इथं दाखवलेलं आहे बघा. ब्रँकिओसेफॅलिकच्या वरती आधी काय आहे ते सबक्लेव्हन व्हेन आहे ती. The subclavian vein joins with internal jugular vein which carries blood from head and neck region and forms the branchiocephalic vein. हे बघा एक्झिलरी व्हेन पुढे कॅरी झाल्यानंतर सबक्लेव्हन व्हेन आहे आणि सबक्लेव्हन व्हेन नंतर हे ब्रँकिओसेफॅलिक व्हेन आहे जी अओर्टाला कनेक्टेड असते. व्हेन्स ऑफ लोअर लिम्ब. लोअर लिम्ब म्हणजे काय कोणते तर लेग. ह्याच्या लोअर खालच्या आपल्या बॉडीच्या खालच्या पार्टच्या anterior and posterior tibial veins at the tibia comes together to form a popliteal vein. आपण आधी जे बघितलं ते वरून खाली येताना ज्या व्हेन्स आहेत त्या बघितल्या. आपण आता खालून वरतीच्या जातात त्याच फक्त कंटिन्यू होते ते बघायचं आहे इथं. इथं टिबियल व्हेनचं पुढे काय होतं तर पोप्लिटियल व्हेन म्हणून फॉर्म होते. इथं बघा गुडघ्यामध्ये आपल्याला गुडघ्याच्या वरती गेल्यावर काय होती तर ती पोप्लिटियल व्हेन होती. टिबियल आणि फिबियल व्हेन असते ह्या दोन्ही. And this popliteal vein continues as a femoral vein in a thick region. ही जी popliteal vein जी आहे तर ती मांडीमध्ये गेल्यानंतर तिला काय म्हटलं जातं तर femoral vein म्हटलं जातं. The femoral vein passes superiorly to form a external iliac vein. आणि femoral vein पुढे कंटिन्यू झाल्यानंतर वरती आल्यानंतर ती external iliac vein असते. It joins with internal iliac vein which carries blood from pelvic organ and forms common iliac vein. आणि ज्यावेळेस एक्सटर्नल इलियाक व्हेन इंटरनल इलियाक व्हेनला जॉईन होती तर त्यावेळेस ती काय करते तर कॅरीज ब्लड फ्रॉम पेल्विक ऑर्गन अँड फॉर्म्स कॉमन इलियाक व्हेन. इथं कॉमन इलियाक व्हेन दाखवलेली आहे बघा पोटाच्या बाजूला म्हणजे ऍबडोमेनच्या साईडला तिथं.
कॉमन इलॅक व्हेन ही नंतर पुढे कंटिन्यू होऊन सगळ्या कॉमन इलॅक व्हेन ही ऍबडोमेन मध्ये येते. The common iliac vein of right and left side comes together to form a inferior vena cava. आता दोन्ही साईडला दोन्ही पायाला आता हे कॉमन इलॅक व्हेन आहे. दोन्हीकडून आलेली आहे बघा, इकडून एक आलेली आणि इकडून एक आलेली. ह्या दोन्ही एकत्र येऊन पुढे कंटिन्यू होऊन हर्ट पशी गेल्यावरती काय होते तर सुपेरियर व्हेना कॅवा असं तिला म्हटलं जातं. हितली जी इन्फॉर्मेशन आहे ती वाचायची आणि डायग्राम बघायची ही जी आहे ती, आणि त्यानुसार मग ते समजून जातं लगेचच. थर्ड व्हेन सिस्टीम मध्ये कोणतं आहे तर व्हेन्स ऑफ हेड अँड नेक. हेड अँड नेकच्या व्हेन कोणकोणते आहेत तर ते ह्याच्यामध्ये आहे इंटरनल जुगुलर व्हेन अँड एक्सटर्नल जुगुलर व्हेन ड्रेन्स द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द हेड अँड नेक. ह्या इंटरनल जुगुलर आणि इंटरनल आणि एक्सटर्नल ज्या व्हेन आहेत तर त्या काय कॅरी करते तर डिऑक्सिजनेटेड ब्लड जे हेड आणि नेक पासून जे आलेलं आहे तर ते ह्या व्हेन आहेत ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. अँड दिस व्हेन जॉईन ब्रँचिओसेफेलिक व्हेन. आणि ह्या ज्या दोन्ही व्हेन आहेत इंटरनल आणि एक्सटर्नल व्हेन त्या परत कशाला मिळतात तर ब्रँचिओसेफेलिक व्हेनला येऊन मिळतात. द ब्रँचिओसेफेलिक व्हेन्स ऑफ राईट अँड लेफ्ट साइड कम्स टुगेदर टू फॉर्म अ सुपेरियर व्हेना कॅवा. आणि ज्यावेळेस ब्रँचिओसेफेलिक व्हेन ज्या आहेत त्या म्हणजे एकत्र येतात आणि त्याच्यानंतर काय फॉर्म होतं तर सुपेरियर व्हेना कॅवा जे हर्टच्या वरती असतं आणि ते हर्टला कनेक्टेड असतं. आणि त्याच्यातून सुपेरियर व्हेना कॅवा मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट एट्रियामध्ये एंटर करतं. आणि त्यानंतर ते डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आलेलं आहे ॲट्रियामध्ये तर ते कसं ऑक्सिजनेटेड होऊन आपल्या हर्टमध्ये येऊन परत कसं बॉडीला सप्लाय होतं त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी काल दाखवलेला आहे. हे व्हेनस सिस्टीम कळली का सगळ्यांना? समजलेलं आहे का? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आपला तर ब्लड प्रेशर. Pressure exerted by the blood on the walls of blood vessel is called as blood pressure. ब्लड प्रेशर म्हणजे काय, ज्या वेळेस जी ब्लड वेसल आहे ब्लड वेसल आहे ज्या ब्लड वेसल मधून ज्यावेळेस ब्लड पास होतं तर त्यावेळेस जे ब्लड आहे ते ब्लड वेसल्स वर जे प्रेशर एक्झर्ट करतं तर त्याला ब्लड प्रेशर म्हटलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ अ सिस्टोलिक ब्लड प्रेशर अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर. Systolic blood pressure is the highest arterial pressure during systole and diastolic blood pressure is the lowest arterial blood pressure during diastole. Blood pressure मध्ये systolic आणि diastolic blood pressure असे दोन पार्ट आहेत. त्याच्यामध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज द हायेस्ट आर्टेरियल ब्लड प्रेशर. जे ज्यावेळेस सिस्टोलिक कंडिशन होते तर त्यावेळेस सिस्टोलिक ब्लड प्रेशर असतं आणि ज्यावेळेस डायस्टोलिक कंडिशन असते त्यावेळेस डायस्टोलिक ब्लड प्रेशर असतं. The systolic blood pressure is normal adult human is 120 mm of Hg and diastolic blood pressure is 80 mm of Hg. आता हे ब्लड प्रेशर कसं मेजरमेंट केलं जातं तर त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते.
व्हिडिओचा व्हॉइस येतोय का हो सगळ्यांना? हो नाही. मॅम. हो मॅम. ऐसे बांधते हैं। फिर सुनिश्चित करते हैं कि कफ बहुत कसा हुआ या बहुत ढीला तो नहीं है। उसके बाद स्टेथोस्कोप अपने कानों पर लगाते हैं। चेस्ट पीस में उंगलियों से आवाज करके पता लगाते हैं कि आवाज ठीक से आ रही है या नहीं। स्टेथोस्कोप के चेस्ट पीस को कोहनी के बीच इस प्रकार लगाते हैं। इसकी चिकनी गोल सतह को त्वचा के साथ पूरी तरह से संपर्क में होना चाहिए। दूसरे हाथ से रबर बल्ब का वॉल्व बंद करते हैं और रबर बल्ब को पंप करते हैं। गैस का पारा ऊपर जाने लगता है, साथ ही कफ में भी हवा भर जाती है। इस हवा के दबाव की वजह से रक्त प्रवाह थोड़ी देर के लिए बंद हो जाता है। जब पारा 160 या 180 तक पहुंच जाता है तो डॉक्टर रबर बल्ब को पंप करना बंद कर देते हैं। वॉल्व को उल्टी दिशा में घुमाया जाता है। अब हाथ से दबाव कम हो जाता है। पारा धीरे धीरे नीचे आता है। पारा नीचे आते समय रक्त प्रवाह फिर से शुरू हो जाता है और उसी समय डॉक्टर को स्टेथोस्कोप से धक 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 की आवाज सुनाई देती है। इस आवाज की शुरुआत होने पर पारा जिस स्तर पर होता है उसे दर्ज कर लेते हैं और इसे कहते हैं सिस्टोलिक ब्लड प्रेशर। यहां आवाज 110 पर आना शुरू हुई है। पारा नीचे आते समय यह धक धक आवाज आती रहती है और एक जगह पर बंद हो जाती है। आवाज बंद होने पर पारा जिस स्तर पर होता है उसे डायस्टोलिक ब्लड प्रेशर के रूप में दर्ज करते हैं। यहां पारे के 70 पर पहुंचने पर यह आवाज आनी बंद हो गई है तो वॉल्व को पूरा घुमाया जाता है। डॉक्टर कफ में बची हुई हवा को निकाल देते हैं। स्टेथोस्कोप को कान से निकालते हैं, मरीज के ऊपरी बाह में लगे कफ को हटाते हैं और बीपी अपैरेटस उचित जगह पर रख देते हैं। क्या तुम उस मरीज का ब्लड प्रेशर बता सकते हो जिसे हमने इस उदाहरण में देखा है? वह है 110 सिस्टोलिक और 70 डायस्टोलिक या 110/70 मिलीमीटर ऑफ मर्क्यूरी। इसे ऐसे लिखा जाता है 110/70 mmHg। mmHg ब्लड प्रेशर को मापने की इकाई है। 110/70 मिलीमीटर ऑफ Hg यह सामान्य ब्लड प्रेशर होता है। ब्लड प्रेशर 140/90 mmHg से ज्यादा हो तो उसे हाई ब्लड प्रेशर कहते हैं और अगर यह 100/60 mmHg से कम हो तो इसे लो ब्लड प्रेशर कहा जाता है। सगळ्यांना समजले का ब्लड प्रेशर कसं मेजर केलं जातं ते? येस मॅम. येस मॅम. तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे कोणत्या पोझिशनला मेजर केलं जातं? धगधग आवाज येईल त्यावेळेस. ज्यावेळेस हार्टबीट स्टार्ट होते, स्टेथोस्कोपने आपण ते ऐकत असतो त्यावेळेस ज्यावेळेस ते स्टार्ट होते
ज्यावेळेस पहिली बीट आपल्याला ऐकू येते तर त्यावेळेस ते काय असतं तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर असतं. आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर कधी असतं? जेव्हा बंद होते तेव्हा. ज्यावेळेस बीट्स हे बंद होते म्हणजे 2 बीट्सच्या मधलं जे जे सिस्टोलिक नंतर ज्यावेळेस हे डायस्टोलिक ब्लड प्रेशर आहे त्यावेळेस बीट काय बंद होते, आपल्याला ऐकू येणं बंद होतं, तर त्यावेळेस ते काय असतं तर डायस्टोलिक ब्लड प्रेशर असतं. नॉर्मल ब्लड प्रेशर रेंज किती? 120 mmHg टू 80 mmHg. पल्स प्रेशर इज डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर. पल्स प्रेशर म्हणजे काय तर सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशरचा डिफरन्स ज्यावेळेस काढतो तर त्यावेळेस आपण ते म्हणतो ते पल्स प्रेशर असतं. दिस प्रेशर प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन अबाउट द कंडिशन ऑफ द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम अँड इट इज नॉर्मली अबाउट 40 mmHg. ज्यावेळेस आपण सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशरचा डिफरन्स काढतो तर ते जे आहे तर ते नॉर्मली किती पाहिजे तर 40 mmHg पाहिजे, म्हणजे त्या पेशंटची कंडिशन जी आहे ती नॉर्मल आहे. मॅम येस, HG means व्हॉइस इज नॉट क्लिअर. What happened? HG means mercury. What happened? Your voice is not audible to me. रेंज मध्ये आहे का तुम्ही? HG means म्हणते HG means त्याचा मीनिंग काय असं बोलते ती. काय प्रॉब्लेम आहे, काय झालं? एक काय ना मॅम HG बट म्हणते की मग HG मीन्स काय? HG मीन्स तिथं काय येतं तो मर्क्युरीचा सिम्बॉल आहे. HG म्हणजे मर्क्युरी. आय एम ऑडिबल टू यू? Yes. ओके. द डिव्हाइस यूज, आता नंतर काय मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर, आत्ताच आपण जो व्हिडिओ बघितला आहे तर तेच ह्याच्यामध्ये सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द डिव्हाइस यूज टू मेजर ब्लड प्रेशर इज अ स्पिग्मोमॅनोमीटर. जे इन्स्ट्रुमेंट आपण यूज केलं जातं ब्लड प्रेशर मेजरमेंट साठी तर ते कोणतं आहे तर स्पिग्मोमॅनोमीटर. इट्स कन्सिस्ट ऑफ रबर cuff connected to the rubber ball and mercury manometer. The cuff is wrapped around the uncovered arm. The stethoscope is placed on the branchial artery. त्याने जर तिथं स्टेथोस्कोप प्लेस केला होता तर तिथं ते ब्रँचियल आर्टरी पाशी आपण तो स्टेथोस्कोप प्लेस करायचा. The air is pumped into the cuff with the help of rubber bulb until the branchial artery compress and blood flow to the stop. ज्यावेळेस रबर कप आपण प्रेस करतो तर त्यावेळेस ब्लड फ्लो हा बंद होतो. नाव द एअर इन द क्लफ इज स्लोली released. It result in the first sound heard through the stethoscope. The reading on the mercury manometer is noted as the systolic blood pressure. ज्यावेळेस आपण प्रेशर रिलीज करतो म्हणजे प्रेशर कमी करतो तर त्यावेळेस हे ब्लड फ्लो सप्लाय चालू होतो आणि ब्लड फ्लो सप्लाय चालू झाल्यावर हार्टबीट चालू होते. फर्स्ट हार्टबीट ज्यावेळेस आपल्याला ऐकू येतं तर त्यावेळेस ते काय असतं तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर. The air from the cup is further released and the stage at which sound stop. The reading on the mercury manometer noted as a diastolic blood pressure. ज्यावेळेस आपल्याला बीट्सचा आवाज येणं बंद होतं तर त्यावेळेस ते काय असतं तर डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. नॉर्मल ब्लड प्रेशर ऑफ अडल्ट ह्युमन इज 120 per 80 mmHg. 120 is systolic and 80 is diastolic. त्याच्यानंतर फॅक्टर्स मॉडिफाईंग ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशरवर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात तर फर्स्ट इज कार्डियाक आउटपुट, सेकंड ब्लड व्हॉल्यूम, थर्ड पेरिफेरल रेजिस्टन्स, फोर्थ इज इलेस्टिसिटी ऑफ ब्लड व्हेसल्स, फिफ्थ इज डायमीटर ऑफ ल्युमन ऑफ ब्लड व्हेसल्स अँड सिक्स्थ इज विस्कोसिटी ऑफ ब्लड. फर्स्ट फॅक्टर इज कार्डियाक आउटपुट. कार्डियाक आउटपुट म्हणजे काय? इट इज द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड बाय द हार्ट पर मिनिट. ज्यावेळेस हार्ट जे आहे एका मिनिटाला जेवढं व्हॉल्यूम रिलीज करतं ब्लडचं तर ते काय असतं तर कार्डियाक आउटपुट असतं.
Cardiac output depends on the stroke volume. When the stroke volume increases, systolic blood pressure increases. आणि ज्यावेळेस स्ट्रोक व्हॉल्यूम इन्क्रीज होतो तर त्यावेळेस सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे पण इन्क्रीज होतं. आणि वेन कार्डियक आउटपुट इन्क्रीजेस बोथ सिस्टोलिक आणि डायस्टोलिक प्रेशर इन्क्रीजेस. ज्यावेळेस ब्लडचे पंपिंग जास्त होतं तर त्यावेळेस सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे दोन्ही पण इन्क्रीज करतं. म्हणूनच इथं काय म्हटलेलं आहे तर ब्लड प्रेशर हे कार्डियक आउटपुटवर डिपेंड आहे. Then next factor is blood volume. Sufficient amount of blood volume is necessary to maintain normal blood pressure. Loss of blood in hemorrhage decreases blood pressure. म्हणजे सफिशियंट ब्लड व्हॉल्यूम आपल्या बॉडी मधलं जे ब्लड व्हॉल्यूम आहे तर ते सफिशियंट पाहिजे, जेवढं आपल्या बॉडीला नीड आहे तेवढी. तर तेवढं सफिशियंट असेल तरच ब्लड प्रेशर हे नॉर्मल राहू शकतं. इन हिमोरेज म्हणजे ज्यावेळेस काहीतरी लागतं किंवा ऍक्सिडेंट वगैरे होतो तर त्यावेळेस हिमोरेज होतं म्हणजे ब्लड लॉस होतं. तर त्यावेळेस आपला बीपी हा डिक्रीज होतो. म्हणूनच इथं काय म्हटलेलं आहे तर जे ब्लड प्रेशर आहे तर ते ब्लड व्हॉल्यूमवर डिपेंड आहे. Then third factor is peripheral resistance. It is the resistance by the walls of blood vessels for the flow of blood due to friction between blood and the walls of blood vessels. ज्यावेळेस ब्लड हे ब्लड व्हेसल्स मधून फ्लो होत असतं तर त्यावेळेस ब्लड जे आहे ते ब्लड व्हेसलवर जे प्रेशर अप्लाय करते किंवा रेजिस्टन्स जे होते त्यावेळेस तर ते कशामुळं तर फ्रिक्शन झाल्यामुळं ते रेजिस्टन्स प्रोड्यूस होतो. The diameter of the arteries and veins are large, so their resistance is very small. ज्यावेळेस आर्टरी अँड व्हेनचा डायमीटर जो आहे ज्यावेळेस लार्ज असतो तर तो त्यावेळेस रेजिस्टन्स हे कमी असतं. आणि the smallest vessels like arterioles, capillaries and venules contribute more resistance. आणि या स्मॉलेस्ट व्हेसल्स आणि आर्टरियोल्सचा ज्या डायमीटर हा कमी असतो त्यामुळे तिथं काय असतं तर पेरिफेरल रेजिस्टन्स हा जास्त असतो. नेक्स्ट फोर्थ फॅक्टर कोणता आहे तर इलॅस्टिसिटी ऑफ ब्लड व्हेसल्स. डिक्रीज इन इलॅस्टिसिटी रिझल्ट इन इन्क्रीज इन ब्लड प्रेशर. ज्यावेळेस ब्लड व्हेसलची जी इलॅस्टिसिटी आहे ती कमी होती तर त्यावेळेस काय होतं ब्लड प्रेशर हे इन्क्रीज होतं. फिफ्थ फॅक्टर इज डायमीटर ऑफ द ल्युमेन ऑफ ब्लड व्हेसल्स. The smaller the lumen of blood vessel, greater is the resistance to blood flow and this increases blood pressure. ज्यावेळेस ब्लड वेसलचं लुमेन जे आहे म्हणजे ब्लड वेसलचा एक लेअर आहे तर तो ज्यावेळेस ग्रेटर रेजिस्टन्स प्रोड्यूस करतो कशामुळं तर ब्लड फ्लो मुळे. आणि जर तो रेजिस्टन्स इन्क्रीज झाला तर ब्लड प्रेशर हे इन्क्रीज होतं. लार्जर द लुमेन ऑफ ब्लड व्हेसल, लेसर इज द रेजिस्टन्स टू ब्लड फ्लो अँड दिस डिक्रीजेस ब्लड प्रेशर. ज्यावेळेस ब्लड प्रेशरचं लुमेन हे इन्क्रीज होतं म्हणजे मोठी होती तर त्यावेळेस काय होतं तर रेजिस्टन्स हा ब्लड फ्लोला रेजिस्टन्स कमी होतो अँड दिस डिक्रीजेस द ब्लड प्रेशर. देन सिक्स्थ इज विस्कोसिटी ऑफ ब्लड. हायर द विस्कोसिटी ऑफ ब्लड, हायर इज द रेजिस्टन्स विच इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. ब्लडची विस्कोसिटी जी आहे म्हणजे विस्कोसिटी म्हणजे काय तर किंवा किती थिक आहे किंवा किती थिन आहे. तर ब्लडची विस्कोसिटी ज्यावेळेस हायर असते तर त्यावेळेस रेजिस्टन्स पण हायर प्रोड्यूस होतो आणि त्याच्यामुळे जर रेजिस्टन्स हाय इन्क्रीज असेल तर ब्लड प्रेशर सुद्धा इन्क्रीज होतं. द विस्कोसिटी ऑफ ब्लड मेनली डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ आरबीसी इन द प्लाझ्मा व्हॉल्यूम. ब्लडची विस्कोसिटी कशावर डिपेंड आहे तर ज्या आरबीसी आपल्या ब्लड मध्ये प्रेझेंट आहे तर त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर आपल्या ब्लडची विस्कोसिटी ही डिपेंड आहे. देन नेक्स्ट काय तर कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर. म्हणजे आपल्या हार्टशी रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत तर ते आहेत ते कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर. कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर मध्ये काय आहेत तर डिसऑर्डर ऑफ हार्ट अँड डिसऑर्डर ऑफ ब्लड व्हेसल्स. म्हणजे हार्टशी रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत ते आहेत आणि ब्लड व्हेसलच्या रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत ते आहेत. फर्स्ट इज डिसऑर्डर ऑफ द हार्ट. म्हणजे हार्टशी रिलेटेड कोणकोणते डिसऑर्डर आहेत. फर्स्ट इज कार्डियाक फेल्युअर. In this, the heart is failing to maintain the circulation of sufficient blood to meet the needs of the body. कार्डियक फेल्युअर मध्ये काय होतं जर आपल्या जेवढं आपल्या बॉडीला ब्लडची गरज आहे तर तेवढी ब्लड जे आहे तर ते हार्टला सप्लाय होत नाही त्यामुळे कार्डियक फेल्युअर हे प्रोड्यूस होतं.
In cardiac failure, left ventricle failure is more common than right because of the greater workload on the left ventricle. कार्डियक फेल्युअर मध्ये काय होतं तर लेफ्ट व्हेंट्रिकलचं जे फंक्शन आहे ते प्रॉपर होत नाही. त्यामुळे काय होतं तर जे ब्लड सप्लाय आहे हार्टला तर तो व्यवस्थित जेवढा पाहिजे तेवढा होत नाही. त्यामुळे कार्डियक फेल्युअर हा डिसीज आहे तो प्रोड्यूस होतो. सेकंड इज अंजायना पेक्टोरिस. Partial obstruction of blood flow in the coronary arteries leads to the reduced blood flow to the heart. अंजायना पेक्टोरिस मध्ये काय होतं तर ब्लड फ्लो जो आहे हार्टला तर तो काय होतो रिड्यूस होतो. कशामुळे तर कोणत्या तर ऑब्स्ट्रक्शन मुळे म्हणजे ब्लड व्हेसल्स मध्ये किंवा कोणतं तर ऑब्स्ट्रक्शन आलं किंवा स्वेलिंग असेल ब्लड व्हेसलला काय असेल किंवा क्लॉट झालेला असेल तर त्याच्यामुळे काय होतं तर ब्लड फ्लो हा रिड्यूस होतो हार्टला. इट कॉजेस सेव्हिअर चेस्ट पेन विच मे ऑल्सो पासेस टू द आर्म्स अँड नेक अँड जॉ. आणि त्याच्यामुळे काय होतं अंजायना पेक्टोरिस मध्ये मेन सिम्पटम कोणता आहे तर चेस्ट पेन आहे. त्याच्यामध्ये चेस्ट पेन होतं आणि ते नंतर चेस्ट पेन जे आहे तर ते फर्दर कुठे पास होतं तर आपल्या मानेला गळ्याला किंवा जॉमध्ये ते पास होतं. तिथं सुद्धा आपल्याला पेन जाणवू लागतं. देन थर्ड इज मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. A complete obstruction of blood flow into the coronary artery result in myocardial infarction. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन कशामुळे येतं तर कम्प्लीट ऑब्स्ट्रक्शन म्हणजे कोरोनरी म्हणजे जे ब्लड फ्लो आहे तो कम्प्लीट बंद होतो हार्टला. त्यामुळे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होतं. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे काय तर हार्ट अटॅक. अटॅक कशामुळे येतो तर जो ब्लड सप्लाय आहे हार्टला तर तो पूर्णपणेच बंद होतो. तर त्यावेळेस काय होतं तर MI अटॅक म्हणजेच हार्ट अटॅक येतो. बिकॉज ऑफ द इंटरप्टेड ब्लड सप्लाय देर इज अ डेथ ऑफ हार्ट टिश्यू. ब्लड सप्लाय जर हार्टला झाला नाही तर त्याच्यामुळे काय होतं तर हार्टचे जे टिश्यू आहेत तर त्यांची डेथ होते आणि हार्टच्या टिश्यूची डेथ झाल्यानंतर हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम होतो. देन फोर्थ इज रोमॅटिक हार्ट डिसीज. It is autoimmune disease caused due to staphylococcal infection. Rheumatic heart disease कशामुळे होते तर हे काय तर ऑटोइम्युनो डिसीज आहे. ऑटोइम्युनो डिसीज म्हणजे काय जे आपले इम्युनिटी सिस्टीम आहे. इम्युनिटी सिस्टीम कशासाठी आहे तर डिसीजच्या म्हणजे कोणताही डिसीज असेल तर त्याला त्याच्या विरोधात काम करण्यासाठी आहे. पण इथं ऑटोइम्युनो कशासाठी म्हटलेलं आहे की कारण की जी इम्युनो सिस्टीम आहे तीच आपल्याला हा डिसीज प्रोड्यूस करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे इथं काय म्हणलेलं आहे तर ऑटोइम्युनो डिसीज कॉज्ड ड्यू टू स्टेफिलोकोकल इन्फेक्शन. The antibodies produced to fight the original infection damage the connective tissue of the heart. म्हणजे जे अँटीबॉडीज असतात ते हार्टच्या आपल्या डिसीजच्या विरोधात काम करण्यासाठी अँटीबॉडीज ज्या प्रोड्यूस असतात तर त्या काय होते डॅमेज होते ड्यू टू द अँड दिस म्हणजे अँटीबॉडीज प्रोड्यूस टू फाईट द ओरिजिनल इन्फेक्शन. आणि जे कनेक्टिव्ह टिश्यूचे हार्टचे जे कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत तर त्याच्यामध्ये काय होतं तर जे इन्फेक्शन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये काय होतं तर अँटीबॉडीज प्रोड्यूस होते. सॉरी माझ्याकडून ते मी चुकीचं सांगितलं. देन फिफ्थ इज इन्फेक्टिव्ह एंडोकार्डिटिस. Pathogenic organisms such as bacteria or fungi in the blood may settle at any part of the heart. The most common site are on the near the heart walls. Infective endocarditis मध्ये काय होतं तर जे बॅक्टेरिया अँड फंगाई जे आहेत ज्या ब्लड मध्ये असते तर ते कुठेतरी हार्टच्या पार्ट मध्ये सेटल होते एका ठिकाणी. द मोस्ट कॉमन साइट इज नियर द हार्ट वॉल. हार्टचे जे वॉल आहेत तिथे हे बॅक्टेरिया आणि ज्या फंगाई आहेत त्या सेटल होते. त्याच्यामुळे तिथे इन्फेक्शन प्रोड्यूस होतं आणि त्या इन्फेक्शनलाच काय म्हटलं जातं तर इन्फेक्टिव्ह एंडोकार्डिटिस. देन सिक्स्थ इज कार्डियाक अरेथमिया. कार्डियाक अरेथमिया काय आहे? The rhythm of heartbeat is produced by a synod. The arrhythmia means an abnormal result as a result of defect in conduction system of the heart. अरेथमिया मध्ये काय होतं तर इरेग्युलर हार्टबीट होते. त्याचा ड्युरेशन पण चेंज होतो सगळ्या हार्टबीटचा आणि एका मिनिटात जेवढे बीट व्हायला पाहिजेत तर तेवढे बीट हे होत नाहीत अरेथमिया मध्ये.
ते तर इरेग्युलर बीट होते. द सिम्पटम्स इन्क्लूड चेस्ट पेन, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ अँड डिझिनेस. ह्या कार्डियाक अरिथमियामध्ये सिम्पटम्स काय असते तर चेस्ट पेन होतं, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, आणि डिझिनेस म्हणजे काय तर चक्कर यायला लागते ह्या कार्डियाक अरिथमियामध्ये. देन 7th इज congenital heart disease. Congenital heart disease is the abnormalities in the heart and blood vessel at the birth. जन्माच्या वेळेसच ज्यावेळेस हार्टचे काहीतरी डिसीज प्रोड्यूस होते तर त्या डिसीजला काय म्हणते, कॉन्जेनायटल हार्ट डिसीज असं म्हटलं जातं. Most of the defect are in variation in the formation of septum dividing heart into the right and left side. आणि मोस्ट कॉमन कोणता हार्ट डिसीज आहे तर ऍट बर्थ प्रोड्यूस होणारा, तर जे राईट अँड लेफ्ट साइड म्हणजे हार्टचे जे राईट ॲट्रियम लेफ्ट ॲट्रियम वगैरे आहेत तर त्यांना डिफरंट म्हणजे डिवाइड करण्यासाठी जे सेप्टम आहे त्याच्यामध्ये डिफेक्ट प्रोड्यूस होते ऍट द बर्थ. ते आपण आता बघितले ते सगळे काय होते, डिसऑर्डर ऑफ हार्ट होते. आता हे नंतर काय तर डिसऑर्डर ऑफ द ब्लड व्हेसल. फर्स्ट कोणता आहे तर आर्टेरिओस्क्लेरोसिस. आर्टेरिओस्क्लेरोसिस मध्ये काय होतं, थिकनिंग ऑफ द वॉल्स ऑफ आर्टरीज अँड लॉस ऑफ इलेस्टिसिटी इज कॉल्ड ॲज आर्टेरिओस्क्लेरोसिस. थिकनिंग ऑफ द वॉल्स म्हणजे काय तर जे ब्लड व्हेसलच्या वॉल आहेत तर त्या थिक होते आणि त्याच्यामुळे काय होतं तर इलेस्टिसिटी लॉस होते, तर त्या ब्लड व्हेसलला इलेस्टिसिटी राहत नाही, त्याच्यामुळे काय होतं तर आर्टेरिओस्क्लेरोसिस होतं. अथेरोस्क्लेरोसिस मध्ये काय आहे, इट इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ अथेरोस्क्लेरोटिक प्लॅको इन द वॉल्स ऑफ लार्ज अँड मीडियम साइज आर्टरीज. अथेरोस्क्लेरोसिस मध्ये काय होतं तर जे ब्लड व्हेसल्स आहेत तर त्याच्या वॉलला काय होतं तर एक असा थिक फॉर्मेशन होतो. प्लॅक म्हणजे काय होतं तर एजंट, तिथं म्हणजे काय एजंट आहेत. प्लॅक म्हणजे असं, थांबा मी तुम्हाला डायग्राम दाखवते. हे बघा, ही नॉर्मल ब्लड व्हेसल आहे, ह्याच्यामधून ब्लड फ्लो होतं, आणि ही जी आहे ही जी आहे ती अथेरोस्क्लेरोसिसची ब्लड व्हेसल आहे. ह्याच्यामध्ये बघा हा फॉर्मेशन झालेलं आहे प्लॅक फॉर्मेशन, त्याच्यामुळे काय होतं तर ब्लड सप्लाय जो आहे तर तो त्याला ऑब्स्ट्रक्शन निर्माण होते, त्यामुळे व्यवस्थित ब्लड सप्लाय होत नाही. Then third is aneurysm. It is the abnormal local dilation of the artery. Aneurysm मध्ये काय होतं तर जी आर्टरी आहे तर त्याला काय होतं स्वेलिंग प्रोड्यूस होतं, स्वेलिंग ऑफ वॉल ऑफ आर्टरी अनेरिझम मध्ये, आणि त्यामुळे काय होतं तर ब्लड सप्लाय मध्ये ऑब्स्ट्रक्शन येतं. फोर्थ इज इम्बोलस. अ ब्लड क्लॉट, एअर बबल और फॅट ट्रान्सपोर्टेड बाय द ब्लड स्ट्रीम अँड ब्लॉक द ब्लड व्हेसल. इम्बोलस मध्ये काय होतं तर ब्लड क्लॉट होतं, क्लॉट फॉर्मेशन होतं ब्लडचं, आणि त्याच्यामुळे काय होतं तर जे ब्लड सप्लाय आहे तर तिथं ऑब्स्ट्रक्शन होतं. इम्बोलस मध्ये ब्लड क्लॉट जो झालेला आहे तो ब्लड क्लॉट जो आहे तो ट्रान्सफर होतो, पण काही ठिकाणी ज्यावेळेस ब्लड व्हेसलची स्मॉल साईज जर स्मॉल असेल तर तो तिथंच अडकून बसतो जो ब्लड क्लॉट आहे तो, आणि त्याच्यामुळे काय होतं तर ब्लड सप्लाय हा कमी होतो. फिफ्थ इज थ्रोम्बोस. Clotting in the blood vessel which obstructing a blood vessel at the point where it's actually formed.
आणि ज्या ठिकाणी ब्लड व्हेसल मध्ये ब्लड क्लॉट फॉर्मेशन झालेलं आहे त्याच ठिकाणी तो ब्लड क्लॉट फॉर्मेशन आहे तो थांबतो, तो काही पुढे पास होत नाही. जिथं फॉर्म झालेला आहे तो तिथंच थांबतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर ब्लड सप्लाय हा कमी होतो. देन नेक्स्ट डिसीज काय ब्लड व्हेसलचा तर फ्लेबायटिस. फ्लेबायटिस मध्ये काय होतं इन्फ्लॅमेशन ऑफ द व्हेन, म्हणजे व्हेनला काय असते सूज येते, तिथं स्वेलिंग येतं, त्यामुळे काय होतं तिथं पण हा पण काय आहे तर ब्लड व्हेसल डिसऑर्डर आहे. थ्रोम्बोफ्लेबायटिस मध्ये इन्फ्लॅमेशन ऑफ व्हेन ड्यू टू क्लॉट फॉर्मेशन. ब्लड व्हेसल मध्ये ज्यावेळेस क्लॉट फॉर्मेशन होतं तर त्यावेळेस काय होतं तर त्या व्हेनला इन्फ्लॅमेशन येतं, स्वेलिंग येतं, तिथं सूज येते, तर त्याला काय म्हटलं जातं थ्रोम्बोफ्लेबायटिस असं म्हटलं जातं. It is varicose vein. Varicose vein is the condition in which leaky veins walls can cause veins to become dilated and twisted in appearance. Varicose vein मध्ये काय होतं तर त्या काय होतं तर डायलेट झालेले असते. डायलेटेड म्हणजे तिथं काय अर्थ घ्यायचा तर त्याचा स्वेलिंग घ्यायचंय, स्वेलिंग होऊन त्या काय होतं ट्विस्ट होते, ट्विस्टेड इन अपीअरन्स होते व्हेरिकोस व्हेन मध्ये. The leakage vein walls allow the backflow of blood which causes pooling of blood. आणि ज्यावेळेस तिथं ऑब्स्ट्रक्शन निर्माण होतं जे ब्लड फ्लोला, तर त्यामुळे काय होतं तर ते ब्लड जे आहे तर ब्लॅक फ्लो होतं, त्यांचा जे ब्लड आहे ते पाठीमागे फिरायला लागतं, म्हणजे बॅक फ्लो होतो त्यांचा, आणि विच कॉजेस पुलिंग ऑफ ब्लड. आणि तिथं ज्यावेळेस ते ब्लड आहे ते पुढं जाण्यासाठी पुल करायला लागतं, तर त्यावेळेस काय फॉर्मेशन होतं तर तिथं ब्लड क्लॉट पाशी तिथं सूज वगैरे निर्माण होते, स्वेलिंग येतं तिथं. दिस इन टर्न क्रिएट्स प्रेशर दॅट डिस्टेंड द व्हेन. आणि ज्या वेळेस ते ब्लड आहे ते पुढं जाण्यासाठी पुल करायला लागतं, तर त्यावेळेस तिथे एक प्रेशर निर्माण होतं. ऍज अ रिझल्ट द अफेक्टेड व्हेन्स अँड द टिश्यू अराउंड इट मे बी इन्फ्लेम्ड अँड पेनफुल. आणि त्यावेळेस तिथं ती जी ब्लड व्हेसल आहे तर तिथं इन्फ्लेमेशन तयार होतं, म्हणजे स्वेलिंग तयार होतं, आणि तिथं काय होतं पेनफुल कंडिशन निर्माण होते, म्हणजे तिथं सूज येऊन ते जे पार्ट आहे तर तिथं ती दुखायला चालू होतं. डिसऑर्डर समजलेत का सगळ्यांना? येस मॅडम. येस डिसऑर्डर्स ऑफ हार्ट कोणकोणते आहेत तर हार्ट मध्ये कार्डियक फेल्युअर, अंजायना पेक्टोरिस, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजेच एमआय अटॅक, रिमॅटिक हार्ट डिसीज, इन्फेक्टिव्ह एंडोकार्डिटिस, कार्डियक अरेथमिया, कोंजेनायटल हार्ट डिसीज, हे सगळे काय झाले तर हार्टच्या रिलेटेड डिसऑर्डर झाले. आणि नेक्स्ट आपण काय बघितलं तर ब्लड व्हेसलच्या रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत ते बघितले. त्याच्यामध्ये फर्स्ट इज आर्टेरियोस्क्लेरोसिस, अथेरोस्क्लेरोसिस, अॅन्युरिझम, इम्बोलिझम, थ्रोम्बोलिझम, फ्लेबायटिस, थ्रोम्बोफ्लेबायटिस अँड व्हेरिकोस व्हेन. आणि ब्लड प्रेशरला कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात तर कार्डियक आउटपुट, ब्लड व्हॉल्यूम, पेरिफेरल रेजिस्टन्स, इलास्टिसिटी ऑफ ब्लड व्हेसल, डायमीटर ऑफ द ल्युमेन ऑफ ब्लड व्हेसल्स अँड विस्कॉसिटी ऑफ द ब्लड. हे जे फॅक्टर्स आहेत ते ब्लड प्रेशरला अफेक्ट करतात. समजले का सगळ्यांना इथपर्यंत? येस मॅडम. Yes, ma'am. ओके, तर इथं आपल्याला द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम हा चॅप्टर ओव्हर झालेला आहे. इथे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम पार्ट संपलेला आहे आणि ह्याच्यानंतर ही पीपीटी मी तुम्हाला शेअर करते. येस मॅडम. येस मॅडम.
मी पीपीटी शेअर करते तुम्हाला. ही सगळी पीपीटी रीड करा. हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम जो आहे तो. आणि जरी काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. ओके मॅम. ओके मॅम. प्रेझेंटी द्या मला. रोल नंबर 1, Present, ma'am. 2, प्रेझेंट मॅम. 3,